साध्या तुरीच्या डाळीला मालवणी चवीचा खास स्पर्श देऊन बनवलेली ही स्वादिष्ट डाळ भातासोबत अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी ते एक छोटी वाटी तूर डाळ घेतली आहे. आता एक छोटी वाटी मूग डाळ घेते. तर पाणी घालून 5 मिनिटं असं भिजवून ठेवते. हे बघा, मी 5 मिनिटं झाली, मी स्वच्छ पाणी धुतलेत. आता मी कुकरमध्ये घातले, त्यात पाणी घातले. आता यामध्ये मी ओली मिरची घालते 4 ते 5. आता ह्यामध्ये घालते थोडीशी हळद. आता यामध्ये घालते थोडीशी हिंग, बारीक चिरलेले टमाटर. आता मी कुकरला लावते आणि ह्याचे 2 शिट्ट्या करून घेते आणि मीडियम फ्लेमवरती राहिलं पाहिजे. आता हे बघा, एका साईडला मी ते ओलं खोबरं घेतलं, बारीक चिरलेला कांदा घेतला आणि 2 लसूणचे पाकळे घेतले. आता मी मिक्सरमध्ये घालते आणि हे वाटून घेते. हे बघा, 2 शिट्ट्या करून झाले. हे बघा, आता मी ह्यामध्ये ना थोडंसं पाणी घालते, सुकं सुकं वाटते म्हणून, आणि चांगलं असं मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये मी जे वाटलं होतं ना खोबरं, ते मी ह्यामध्ये घालते आणि मिक्स करून घेते. त्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते मी ह्यात घालते आणि चांगलं मिक्स करून घेते. हे बघा, चांगलं मिक्स करून झालं तर मी फोडणी द्यायला घेते. एक बघा, इथे मीडियम फ्लेमवरती मी टोप ठेवला, तेव्हा ते मी थोडंसं तेल घातलं. ते 1 चमचा राई घालायचं, 1 चमचा जिरं घालायचं. राई जिरं चांगलं तडतडतंय. त्यामध्ये लसूण घातलेत 2 ठेचलेले. तर यामध्ये घालायचे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. चांगलं भाजून घ्यायचं सगळं. आता यामध्ये मी डाळ घालते. स्लो फ्लेमवरती घालायचं, नाही तर उडेल ते सगळी डाळ. आता यामध्ये थोडं पाणी घालते, सुकं सुकं वाटते म्हणून. आणि आता ह्यामध्ये घालते मी थोडीशी हळद, कारण की आम्ही गोळी डाळ बनवतोय ना, मग त्यासाठी पिवळा रंग आला पाहिजे, मग अजून हळद घातली. आता घालते चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे बघा, आता तयार झाली आपली ही गोडी डाळ कोकणी स्टाईल. मग भातासोबत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.